त्याला मार्क नको कटवाणग्या 48% मार्क पडले ते अडपाटाला आर्टला घालते कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला त्याला भेजायच नाही खराब भेजायचं ते आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू काला करतो प्रयत्न पहिलाच प्रयत्न फेल गेलाय काला करतो प्रयत्न ते अडपाटे ते 48% मार्क पडले ते आर्टला घातलं पाहिजे त्यानं झक मारली मेडिकलला घातलं कशाचं जोराव पैसे त्याला भेजाय आहे का ते केलं डॉक्टर त्यानं टाकलं हॉस्पिटल काला माणसं नीट होती त्यालाच भेजा नाही त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यांना लगेच पहिला दणका झोपा उभ्या ना काही नाहीच झोपा पहिला दणका झोपा झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप आणि ते छाती उठून ना तोंड वाचवा डोळे वाचवा जीभ बाहेर काढा ओढून धरा मोकळं सोडा ओढा परत सोडा मोकळं ओढा परत पालते व्हा उताणी व्हा सरळ व्हा मॅक पहा काय होतं तुम्हाला मग एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का काय होत लगेच कागद आणि पेन घ्या कागद तिथंच राहते टेबलाला आणि पेन त्यांची दुरीनच बांधेल राहत्यात ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती सकाळी 3 घ्या संध्याकाळी 3 घ्या परदिवशी परत आली का झोपा उभ्या ना काही नाहीच काल माणसं नीट होती लो काय झालंय महाराज पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळे चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली याडपाट जी भंगार माणसं आहेत त्यांच्याकडे पैसा गेला चांगल्या माणसांना त्रास झाला भांडे घासणारीच्या मुलीला मेरिटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईना बंगलेवाल्याची पेपरला गेली अजून आली नाही ती डॉक्टरच होऊन आली परीक्षेला गेली ती गेलीच मग का निकालच घेऊन येते का काय करते काय आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणती मला अंदाज आलता बरं का तू काय कुंभ मेळ्याला गेली का 2-4 महिने पहिल्या महिन्यात आता बाळ बनवायचं बरं का आता परत घोटाळा नाही करत आता बनवून दाखवतो बाळ पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं लिहून घ्या पहिल्या महिन्यात बाळाला डोकं येतं दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात कर म्हणजे हात आणि चरण म्हणजे पाय तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला नख आणि लिंग येतं ते लिंग स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी म्हणून जगामध्ये तिसऱ्या महिन्याच्या आत सोनोग्राफी होत नाही डॉक्टर एमडी असो नाही तर सुमडी असो लिंगच नाही तर काय वांग करीन तो हा किती महिना लागला आता चला गाड्यांना चौथा लागला घ्यायला ऐका आता पहिल्या महिन्यात आता बाळ बनवूनच दाखवतो पटकन कीर्तनात लवकर पोर होत्या पहिल्या महिन्यात डोकं येतं दुसऱ्या महिन्यात करचरण येतात तिसऱ्या महिन्यात लिंग येतं चौथ्या महिन्यात हस्ती येतात हस्ती म्हणजे हाडं 5व्या महिन्यात त्वचा येते स्किन 6व्या महिन्यात महिला मंडळ बाळ आईच्या पोटात फिरायला लागतं ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो ते डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते त्याला फायली घेऊन बोंबलत हिंडायची गरज नाही उगाच बायको दवाखान्यात त्यान पंप विसरून या पटकन पुढे जातो 7व्या महिन्यात बाळाला सप्तधातू येतात 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं आणि 9व्या महिन्यामध्ये त्या बाळाला मी मागच्या जन्मी कोण होते ते स्मरण होतं आणि तो देवाला प्रार्थना करतो देवा मला बाहेर काढ 9वा अध्याय मातेच्या उदरकोरी पचून विष्ठेच्या दात्री आणि बाळ बाहेर येताना तिथं आजीबाई लागते बाळ बाहेर आल्याबरोबर आजीबाई हात ओला करते हात गार पाण्यानं असं बाळावर शिपडते शिपडावं लागतं तो शिपडला का ते कार्ट सावध होतं आणि ते म्हणतं क्याव क्याव म्हणजे मी काही करीन तुला काय घे नाही मी आता बाहेर आलोय आणि बाळ बाहेर आल्यावर तिथं आजीबाई लागते म्हणून बाळ बाहेर आल्यावर ओवी अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोळिया ना म्हणू नये धनंजया जयापरी आणि त्या बाळाच्या कपाळावर सटवी लिहायला येते म्हणून महिला मंडळ जन्माला आलेलं बाळ 5 दिवस कोणाला दाखवायचं नसतं त्याच्या बापाला सुद्धा
5वी पर्यंत ते बाळ झाकून ठेवावं लागतं. त्याच्या कपाळावर 5वीच्या दिवशी 6वी लिहायला येत असते. पुरावा अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101. ललाटीचे लिहिले ते काही केल्यानं मोडेगा काळे गोरे पण फिटवणे. आता ह्या 5-10 वर्षापासून 6वी येत नाही लिहायला. 6वीनं ते बंद करून टाकलेलं आहे, कारण तिच्या डोक्याच्या बाहेर झालं की काय लिहिलं. कारण आता सगळ्या बाया बाळातीन होत्या दवाखान्यात आणि तिथं औषधाच्या वासानं 6वी येत नाही. मग हॉस्पिटलमध्ये बाळानं डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या, सलाईनाच्या नळ्या, बाटली. पोरानं 5वीला बाटली पाहिली, जे बिलागलं बाटलीला तर भातावर सुद्धा दारूच ओतली तेव्हा कावळ्याने डिरिंग केली, नाही तर कावळा शिवाला. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं. तुझं नाव काय? यश. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर नाव ठेवलं, त्याचं नाव यश ठेवलं. पुरावा अध्याय नंबर 18 अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. घरी गेल्यावर ओव्या नंबर सगट लिहून घ्या आणि घरी गेल्या उचका. खरं सांगतो का लबाड्या? अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी मारिल्या नावे हाका ओ देत उठे. बाळ बाहेर आलं, आजीनं मांडीवर घेतलं, त्याला यश हे नाव ठेवलं आणि त्या यशला पहिली चिटकली माया. यश होता शिव, तो गुतला मायेत, त्याच्यामुळे तो झाला जीव आणि ह्या जीवाला शिव होण्यासाठी करावं लागतो त्याचं नाव काकडा.